फरक कसा असतो बघा मित्रांनो, दिसतं आणि आपण बघतो यामध्ये फार मोठा फरक असतो. आणि ऑब्झर्वेशन किंवा बघणं आणि दिसण्यातला फरक तुम्हाला सांगेन. न्यूयॉर्कमधला एक डिटेक्टिव्ह होता, 32 वर्ष डिटेक्टिव्ह होता, शेवटी डिटेक्शनचा प्रमुख होऊन रिटायर झाला. त्याचं एक पुस्तक आहे माझ्या वाचनाला, फार सुंदर पुस्तक आहे. तर तो असा अजब डिटेक्टिव्ह होता की आता हे दाभोळकर वगैरे अशा ज्या केसेस असतात त्या त्याच्याकडे द्यायच्या आणि तो शोधून काढायचा आणि सगळे हैराण व्हायचे, ह्याला कसं काय सापडतं. तेव्हा त्याने सांगितलेली एक मजेशीर गोष्ट आहे. तो म्हणतो ऑब्व्हियस इज ओव्हरलुक असं म्हणतात. ऑब्व्हियस इज ओव्हरलुक म्हणजे काय, तर समोर असतं पण आपण बघत नाही. मला हे कुठून समजलं हे तुम्हाला मुद्दाम सांगतोय. तर तो एक ट्रॅफिक पोलीस होता, डिटेक्टिव्ह नव्हता. तो ट्रॅफिक पोलीस होता 8 वर्ष. आणि एकदा त्याने न्यूयॉर्कच्या रस्त्यावर एक महिला गाडी चालवत होती, तिला अडवलं आणि डॉक्युमेंट्स वगैरे लायसन्स वगैरे मागितलं. सगळं दिलं आणि तरी त्याला काय वाटलं नाही, तू पोलीस स्टेशनला झालं. तो तिला पोलीस स्टेशनला घेऊन आला आणि त्या क्राईम ब्रँचवाल्यांनी सांगितलं, म्हणजे जरा बघा हे शंकास्पद पात्र वाटतं. तर ते म्हणाले काय शंकास्पद आहे. नाही आहे काहीतरी गडबड आहे. त्या डिटेक्टिव्ह डिपार्टमेंट जे होतं त्यांनी त्या बाईला सगळी तपासणी ठेवणे, काय चौकशी करायची ती सगळी केली आणि ते परत त्याला म्हणाले काय तुला संशयास्पद काय वाटलं. म्हणे मला शंका ही बाई नाही म्हणून. तर ते सगळे उडाले, म्हणाले आम्ही तर क्राईम ब्रँचवाले आहोत, आम्ही डिटेक्शन करणारे आहोत, बाई नाही म्हणजे काय ना, म्हणे ही बाई नाहीच आहे. ते हैराण झाले. शेवटी जेव्हा चेक केलं तेव्हा तो वॉन्टेड माणूस 4 वर्ष होता आणि तो पुरुष होता, तो बाई नव्हता. तेव्हा सगळ्यांनी त्याला विचारलं की तुला शंका का आली. इथे ऑब्झर्वेशन येतं मित्र. त्याला विचारलं तुला शंका का आली. म्हणलं मी 8 वर्ष ट्रॅफिक पोलीस आहे, मी हजारो बायका ड्रायव्हर महिला ड्रायव्हरांना अडवलेलं आहे. माझ्या आयुष्याची पहिली बाई ड्रायव्हर अशी मिळाली की जिने 15 सेकंदात लायसन्स काढून दाखवलं. तर ते म्हणाले म्हणजे काय. म्हणे माझा अनुभव असा आहे, कुठल्याही महिलेला तिच्या पर्समधली कुठलीही वस्तू काढून दाखवायला 2 ते 2.5 मिनिटं लागतातच लागतात. आणि यांनी 15 सेकंदात दाखवलं म्हणून मला शंका आली ही मुळात बाई नाही आणि ही पर्स तिची नाही, कारण स्वतःच्याच पर्सवर. आता हे ऑब्झर्वेशन आहे, लक्षात घ्या, हे ऑब्झर्वेशन आहे. आणि मग त्यांनी म्हणाल तू ट्रॅफिकमध्ये काय करतो, तो डिटेक्शनमध्ये. आणि मग त्याने मोठमोठे गुन्हे शोधून काढले. पण सांगण्याचा हेतू काय मित्रांनो की ऑब्झर्वेशन का महत्त्वाचं असतं. आता हे मी तुम्हाला एक न्यूयॉर्कमधल्या एका साध्या पोलिसाची गोष्ट सांगितली. तीच गोष्ट तुम्हाला 2019 नंतरच्या निकालानंतरचा एक किस्सा सांगतो. देशातले महान पंडित, संपादक, ल्युटियन्स, दिल्लीतले पत्रकार यांचं एक सेमिनार झालं निकालानंतर की असे निकाल कसे लागले. आपण तर मोदीला सर्वे काढून ठरवलं होतं की याला बहुमत मिळणार नाही, मग ह्याला एवढं बहुमत कसं मिळालं. तर ते सांगताना योगेंद्र यादवने पहिल्यांदा त्याचं भाषण केलं आणि त्याच्या उलट्या टोकाचं शेखर गुप्ता हे मोठे संपादक, त्यांनी सांगितलं आम्ही फिरत होतो, आम्हाला दिसत होतं पण आम्हाला बघायचं नव्हतं. फरक कळतोय मित्रांनो तुम्हाला. आणि हीच गोष्ट आईन्स्टाईनने पण एका ठिकाणी सांगितली. तो म्हणतो अडाणी माणसांना उल्लू बनवणं अवघड असतं, बुद्धिमान माणसांना सहजगत्या उल्लू बनवता येतं. PMC बँक काय मित्रांनो, PMC बँक काय, आपला हार्ड अर्न मनी मध्यम वर्गाने तिथे गुंतवला जो आपल्याला बुद्धिमान समाज समजतो. हे मी एवढ्यासाठी सांगतो की आपल्या समोर गोष्टी असतात पण आपण बघायला तयार नसतो. उघड्या डोळ्यांनी जर बघितलं तर ते दिसतं. माझी आता नात आहे 2.5 वर्षाची. मी माझ्या मुलीला पण लहानपणी वाढवलं होतं. म्हणजे एक प्रॉब्लेम होता असा की तिला मी सोडून कोणी सांभाळू शकत नव्हतं, म्हणून मी नोकरी धंदा सोडून तिचं सगळं अंगावर पाजलं नाही आणि बाळण झालं नाही, बाकी मी आई होतो. 2.5 महिन्यापासून 20 महिन्यापर्यंत मी तिला सांभाळली संपूर्ण.
पण त्यामुळे मला मुलांमध्ये रस निर्माण झाला. माझं जे कोरीपाटी पुस्तक आहे ते त्याच्यावरचं आहे, मुलांचं संगोपन कसं करावं. आणि तुम्हाला गंमत सांगतो मित्रांनो, तो जो लळा लागला त्यामुळे तिचा 5वीपर्यंत मी अभ्यास घेतला आणि त्यानंतर आयुष्यात तिला ट्युशन लागली नाही. मला अनेक तिचे शिक्षक विचारायचे की कसं शक्य आहे. तर म्हटलं कारण माझं मत असं आहे की आई आणि बाप ह्या इतका उत्कृष्ट शिक्षक नसतो. आपण मुलांना मोठमोठ्या शाळेत घालतो पण त्याला ओरिजिनल शिक्षकापासून वंचित ठेवतो. तर सांगायचं आहे तो असं की ते बाळ जे आमचं आत्ता नातवंड माझं, तर मी तिच्यासाठी दिल्लीला राहतो. 5 वर्षाची होईपर्यंत कोणाकडे सोपवायचं नाही, हा माझा हट्ट आहे. पण तिच्यापासूनही मी काही गोष्टी शिकत असतो. तर हे माझ्या एक गोष्ट लक्षात आली पहिल्यांदा की झुरळाला घाबरावे आम्ही तिला शिकवतोय, ती घाबरत नाही. या सगळ्या ॲक्वायर्ड गोष्टी असतात मित्रांनो, हे ॲक्वायर्ड गोष्टी असतात. आणि इब्न खालदूनने सांगितलेला तो सगळ्यात मोठ्या गोष्टी की शालेय शिक्षण किंवा आधुनिक शिक्षण आणि कायद्याचं राज्य हे माणसाला नपुसक बनवतात असं तो म्हणतो. किती विचित्र गोष्ट आहे बघा, आधुनिक शिक्षण आणि कायद्याचं राज्य. आता हे एवढं वाक्य ऐकून माझ्या डोक्यात किती काळ घोळत राहिलं. मी समजून घेण्याचा प्रयत्न केला, म्हणतोय काय. तर आधुनिक शिक्षण असं जेव्हा तो म्हणतो तेव्हा जन्मजात तुमच्या ज्या इन्स्टिंक्ट आहेत, जाणीव आहेत, त्या तुम्हाला ह्याच्यात बोथट केल्या जातात. शिक्षण घेतलं की बोथट केल्या जातात. सुनामी जेव्हा आली होती 15 वर्षापूर्वी, तेव्हा मी इंडिया टुडेमध्ये एक आर्टिकल वाचलं की आपल्याकडे त्या केरळ तमिळनाडू असं ते गेली ना ती लाट. तर ते तमिळनाडूतल्या एका फादरने सांगितलं की आमच्याकडे गोठ्यातल्या गायी आणि इतक्या बेफाट झालेल्या होत्या की आम्ही शेवटी दावी सोडली, त्या पळत निघून गेल्या. आणि तुम्हाला माहिती आहे की केरळ आणि तमिळनाडू जिथून ती सुनामीची लाट गेली तिथे माणसांची प्रेतं मिळाली पण पशुचं एकही प्रेत मिळालं नाही, पाळीव असून सुद्धा. कारण त्यांच्या नॅचरल इन्स्टिंक्ट जाग्या होत्या, आम्हाला अलर्ट यावा लागतो. कळलं? ॲक्वायर्ड नॉलेज. तो जे म्हणतोय मी आत्ता जिथे राहतो मला हे घेऊन आले, तिथे आमच्याकडे एक मांजर पाळलेलं आहे. ते आत्ता जो भूकंप वगैरे झाला तेव्हा ते चुप्प होतं, एकदम चिडी चुप, नाही तर ते इतका आवाज करतं. तेव्हा माझ्या लक्षात आलं की भूकंप त्याला कळत होता, मला हादरे बसावे लागतात. हे मी एवढ्यासाठी सांगतोय मित्रांनो तुम्हाला की समोर होणारे बदल, स्थित्यंतर तुमच्या डोळ्यासमोर गेल्या 9 वर्षामध्ये किती स्थित्यंतर झालं याचा आपण विचार करतो का मित्रांनो? नाही. आपल्याला बातम्या देतात त्यातून आपल्याला कळतं की अरे असं असं झालंय. मला वाटते काल परवाच्या व्हिडिओत कुठेतरी ते सांगितलं, नासिर मुल्लाची गोष्ट आहे. त्या नासिर मुल्लाला, तो बुद्धिमान होता पण लिखापडी काही नव्हती. पण त्याला कोणीतरी सांगतं की तो त्या मेळाव्यात एक बाबा आलाय, त्यांनी डोक्यावर हात ठेवला की लिहिणं वाचणं येऊन जातो म्हणून. हा जातो त्याच्याकडे, बसतो, तोंड बस काहीतरी डोक्यावर हात ठेवून मंत्र म्हणतो. हा मेळाव्यातून बाहेर येतो, एका दुकानात वही पुस्तक घेतो आणि घरी जातो. बघतो तर त्याला पुस्तक वाचायला लागतं, तो लिहायला लागतो. बाबाचा चमत्कार. तो 7 दिवस त्या बाबाचं कौतुक करत फिरतो. काय बाबा आहे म्हणजे, चमत्कारी बाबा आहे, अमुक आहे तमुक आहे. 7 दिवसानंतर परत जत्रेला जातो तेव्हा त्या बाबाच्या नावाने शिव्या घालत असतो. सगळे लोक हैराण होतात, कमाल आहे म्हणे, कालपर्यंत तू त्याचे गोडवे गात होतास. नाही म्हणे, कालच एक पुस्तक वाचलं त्याने बाबा बुवा भामटे असत असं म्हटले. म्हणजे अनुभवाला किंमत नाही, छापून काय आले. तुम्ही टीव्हीच्या चर्चा बघत असाल मित्रांनो, त्याच्यात ते सगळे विद्वान म्हणतात व्हेअर इज द डेटा. समोरची माणसं त्यांना दिसत नाही, त्यांना फक्त डेटा दिसतो. तुम्ही आम्ही या सगळ्या बुद्धिमंतांसाठी डेटा असतो. मनमोहन सिंग अर्थशास्त्री होते,
देशाची अवस्था काय झाली तुम्ही बघितले. मोदी अर्थशास्त्र पंडित नाही आहे, तो जगातली 5वी 4थी अर्थव्यवस्था करू शकला. हे आपल्याला दिसतंय, पण आपल्याला कोणीतरी त्याचं प्रमाणपत्र द्यायला लागतं, कारण आपण बघत नसतो. फरक कळतोय तुम्हाला? एक साधी गोष्ट सांगतो, सत्तांतर स्थित्यंतर म्हणजे काय कळेल तुम्हाला. एक गोष्ट अशी आहे मित्रांनो, की 2014 नरेंद्र मोदी प्रचार करत होते 2013 पासून 6 महिने, आणि प्रत्येक ठिकाणी जाऊन ते काय बोलायचे, बिजली कितने घंटे आती है, कल आई थी बिजली, लाइट आई थी, कितने घंटे थी, 2 दिन से नहीं आए. हे मोदी सगळ्या सभेत बोलत होते. आठवतं तुम्हाला? 2019च्या निवडणुकीत हा विषय नव्हता. हे स्थित्यंतर आहे. 2000 एवढे स्वातंत्र्योत्तर काळापासून आपण बघत आलो, तर 2014च्या निवडणुकीपर्यंत आणि प्रामुख्याने 1980 पासून 2014 पर्यंतच्या निवडणुकीत बिजली सडक पाणी हा निवडणुकीचा अजेंडा असायचा. 2019 पासून अजेंडा बदलला. बिजली सडक पाणी हे निवडणुकीतले विषय राहिले नाहीत. याला स्थित्यंतर म्हणतात. त्याच्या आधी किती सत्ता, UPA 2 वेळा जिंकलं, त्याच्या आधी वाजपेयी जिंकले होते, पण स्थित्यंतर होत होतं का? 14 पासून गेल्या 9 वर्षात देशात स्थित्यंतर किती झालंय बघा. नुसतं सत्तांतर नाही झालं, त्यापूर्वी होत होतं ते सत्तांतर होतं. आज सगळे लोक काय 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 बोलतायत. कालपर्यंत 2 दिवसापूर्वीपर्यंत देशातली सगळ्यात मोठी समस्या महागाई होती, बेरोजगारी होती. काल परवापासून फक्त राहुल गांधींची खासदारकी ही देशाला भेडसावणारी समस्या आहे. कळतंय तुम्हाला? कारण हे आपल्या माथी मारलं जातं, आणि बघत बघत नकळत नकळत आपण ते किती अलगद स्वीकारतो. ह्याचं कारण हा जो इन्फॉर्मेशनचा भडीमार असतो, त्याच्यामध्ये आपली बुद्धी चालू दिली जात नाही. तू विचार करू नकोस, मी सांगतो ना तुला, तू विचार करू नकोस. हे सगळीकडून जे सांगितलं बोललं जातं हे बारकाईने बघा. मी एक असाच त्या नॅशनल जॉग्राफीमध्ये एक कार्यक्रम बघितला होता, फार सुंदर 1 तासाचा कार्यक्रम होता. तो मार्केटिंग आणि ह्याच्यातला एक माणूस होता. त्याने असे 5 माणसं मोठी बसवली होती. लष्करी अधिकारी होते, न्यायमूर्ती होते, वैज्ञानिक होते, अशी 5 माणसं बसवली, न्यायाधीश वगैरे. आणि त्याने एका अशा मोठ्या स्क्रीनवर 4 चेहरे दाखवले पुरुषांचे, आणि त्या प्रत्येकाला कागद दिला होता की या 4 पैकी कुठलं व्यक्तिमत्व तुम्हाला प्रभावित करतं, त्याचा आकडा लिहा. ते गोळा केलं. नंतर त्याने 4 महिलांचे फोटो दाखवले आणि म्हणाले यातलं कुठलं व्यक्तिमत्व तुम्हाला प्रभावित करतं त्याचा आकडा लिहा. पण तो गोळा केला आणि मग त्यांना विचारलं की तुम्हाला खात्री आहे की तुम्ही तुमचा योग्य चॉईस केलाय, की मी तुम्हाला हिप्नॉटाईज करून मला पाहिजे ते उत्तर काढले. ते नाही होय वगैरे वगैरे चाललं. ते लोक चिडले. आता बुद्धिमान माणसाचं हे सगळं काय, आम्ही काय सुशिक्षित आहोत, आम्ही अमुक आहोत. तो म्हणाला खात्री आहे तुम्हाला? मग मी आता तुम्हाला सांगतो की तुम्ही तुमचा चॉईस केलं आणि तुम्ही माझं चॉईस केलं आहे. कारण तुम्ही कुठचा चॉईस करायचं हे मी आधी ठरवलेलं आहे. मी आधी ठरवलं. त्यांना ते आवडत नाही. तो म्हणा असं कसं असेल? मग तो म्हणतो आता थांबा, ह्याच्यावरचा फोटोशॉप काढून टाकतो. आणि त्या 4 पैकी महिला असो किंवा पुरुष असो, 3 जे होते ते एकाच व्यक्तीच्या वेगवेगळ्या वेशभूषा करून त्यांनी पेश केले होते, आणि जो ओरिजिनल होता त्याची निवड कोणीही केलेली नव्हती. याची दाढी आवडली, त्याच्या भुवया आवडल्या, याच्यावरून त्या 3 पैकीच एक चॉईस केला, पण ते एकच होतं. अशा रीतीने आपल्या माथी मारलं जात असतं आणि आपण डोळसपणे बघत नाही. एक गोष्ट तुम्हाला सांगतो मित्रांनो, तुमच्या ऐकण्यातली बघण्यातली आहे. अगदी
4-5 महिन्यापूर्वीची गोष्ट आहे. अजितदादा पवार आपले महाराष्ट्राचे विरोधी नेते, त्यांनी एक वाद निर्माण केला होता की संभाजी महाराजांना धर्मवीर म्हणू नका, त्यांना स्वराज्य रक्षक म्हणा. बोलो, आज ते अजितदादा संभाजी महाराजांना धर्मवीर म्हणू नये म्हणून हुज्जत करत होते. ते अगत्याने रोजच्या रोज बोलताना हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे असा शब्द लांबलचक बोलत. यापूर्वी बोलत होते का नव्हते बोलत? का नव्हते बोलत? किती स्थित्यंतर आहे बघा की आता महाविकास आघाडी टिकवायची असेल तर शिवसेनेला उद्धव ठाकरेंना जपलं पाहिजे म्हणून बाळासाहेबांना हिंदू हृदय सम्राट लावून बोलायचं. यापूर्वी अजितदादा शरद पवार कधी त्यांना हिंदू हृदय सम्राट म्हणत नव्हते. हे स्थित्यंतर असतं मित्रांनो. स्थिती कशी बदलते बघा, त्यानुसार माणसं बदलतात कशी बघा. आणि म्हणून आपण जेव्हा महाराष्ट्रात जे सत्तांतर झाले त्यानंतर काय काय बदलतं याकडे लक्ष ठेवलं पाहिजे. काय काय बदलते, जर ते लोकांच्या जीवनामध्ये स्थित्यंतर घडवणारं नसेल तर मग हे सुद्धा सत्तांतर ठरेल आणि ते बदलावं लागेल. आजही काल परवाची गोष्ट आहे तुम्हाला सांगतो. काल परवापर्यंत काल काहीतरी पत्रकार परिषदेत राहुल गांधींनी कुठल्या तरी पत्रकारांना सांगितलं की तुम्ही असे आडवे तिडवे प्रश्न का विचारलं, मग छातीवर भाजपचा बिल्ला लावा. त्यामुळे मुंबईचा प्रेस क्लब पहिल्यांदा चिडून त्यांनी राहुल गांधींचा निषेध केलाय आणि त्यांची माफी मागायला सांगितली. कसा फरक पडतो बघा मित्रांनो, कसा फरक पडतो. मी आत्ता त्याच्यावरची एक गोष्ट तुम्हाला गमतीशीर सांगतो. एका आश्रमामध्ये संन्यासी होते आणि आश्रम होता जंगलात, दुर्गम भागामध्ये, निर्जन प्रदेशामध्ये. आणि त्यांना एक वेगवेगळे मांजर, कुत्री वगैरे बरेच प्राणी होते तिथे, शिष्य होते. एक उंदीर त्यांना दिसला, बेळातून बाहेर येऊन घाबरून बघतोय, बाहेर येऊ की नको करत होता. त्यांना वाईट वाटलं की हा पण जीव आहे, ह्याने घाबरून का जगावं. म्हणून ते त्याला म्हणाले की काय तू घाबरतो कशाला. तू म्हणे आश्रमात तुमच्या मांजरं पण आहेत, एखादा बोका मला मारेल याची भीती वाटते. त्यांना वाईट वाटलं, ह्याला निर्भय केला पाहिजे. लोकशाही जगायची तर मुंदीर पण निर्भयपणे जगला पाहिजे असं त्याला वाटलं. साधू महाराज म्हणाले ठीक आहे, आपल्या मंत्रसिद्धीने त्यांनी सांगितलं आता तुला घाबरायचं कारण नाही, तू भले उंदीर आहेस पण सगळ्या मांजरांना तू बोकाच दिसशील. आणि मांजरांना घाबरायची गरज उरत नाही, मांजरं त्याच्या वाटेला जात नाहीत. तरी एक दिवस असं बघतात तर ते परत हे घाबरलेलं आहे. तो का घाबरला? नाही ते मांजरांची भीती नाही, पण कुत्रा अंगावर येतो ना. तो पण ठीक आहे, ते त्याला मंत्रसिद्धीने तो आता आभास निर्माण करतात की कुत्र्यांना तो कुत्रा दिसेल आणि शिकारी कुत्रा दिसेल, कुत्रं वाटायला द्यायचे बंद होतं. परत एक दिवस बघतात ते हा घाबरलेला. का रे? नाही हे जंगलात आहे सगळं, वाघ सिंह येतात, ते माझी शिकार करतील. तो पण ठीक आहे, तू वाघाला वाघ आणि सिंहाला सिंह देशील असे मी तुला हे करतो. त्याची भीती जाते. तो म्हणतो की ठीक आहे, आता वाघ आणि सिंह दिसायला लागला असतो. पण त्याला एक उंदराला माहिती नसतं की तो सगळ्यांना वाघ सिंह दिसा सरला तरी त्या संन्यासी महाराजांना तो उंदीरच दिसत असतो. मग त्याला कोणाची भीती उरली नाही की तो इतका माजुरी होतो की तो एक दिवस उंदीर महाराजांवर चाल करून येतो. त्यांना आपला एवढूचा पंजा आहे तो उगारून दाखवतो. तेव्हा त्यांच्या लक्षात येतं की याला उंदीरच ठेवला पाहिजे, त्याला उंदीरच ठेवला पाहिजे. कारण उंदराला जेव्हा सिंह करायला जातो, कालपर्यंत ज्या राहुल गांधींना मोदींचा प्रतिस्पर्धी म्हणून मीडिया रंगवत होता त्याच्यावरच काल त्यांनी पंजा उगारला आणि मुंबई प्रेस क्लबला राहुल गांधीचा निषेध करावा लागला. हे स्थित्यंतर असतं मित्रांनो, हे स्थित्यंतर असतं.
आपल्याला हे ओळखता आलं पाहिजे जग कसं बदलतंय हे बारकाईने बघितलं. मला अनेक जण विचारतात हे सगळं वेडवाकडं तुलाच कसं दिसतं, तर मी त्यांना सांगतो मी यांच्या पिंडाला शिवणारा कावळा आहे. कारण तो आत्मा त्या पिंडावर बसलाय की नाही फक्त कावळ्याला दिसतं, बाकीच्यांना नाही दिसत. आणि म्हणून काकदृष्टी हा शब्द आहे. तेव्हा मला हे दिसतं कारण मी त्याच्यात काय वेडवाकडे शोधत जातो. आणि तुम्हाला सांगतो इतकी तुमच्या रोजच्या म्हणजे मला एक गोष्ट साधी समजत नाही की तो कुठला तरी रिपोर्टर कोणासमोर तरी माईक धरतो आणि विचारतो आपकी रणनीती क्या है, व्हॉट इज युअर स्ट्रॅटेजी. अरे स्ट्रॅटेजी या शब्दाचा अर्थ कळतो का तुम्हाला? तो पुतीन सांगणार का त्या झेलेन्स्कीला मी आता परवा इथे बॉम्ब टाकणार आहे, असं सांगेल का सांगा मला? किंवा मोदी कोणते नवाज शरीफला किंवा फोन करून सांगतील का की आम्ही तिकडे सर्जिकल स्ट्राईक करणार, तू जरा रेडी राहा. स्ट्रॅटेजी त्याला म्हणतात जी गुप्त असते. म्हणजे आपण जे शब्द वापरतोय त्याचे अर्थ सुद्धा ज्यांना कळत नाहीत. तुम्ही रोज बघता, बातम्या बघत असाल मित्रांनो, सगळे प्रवक्ते बघा. मी आजच मला तो त्याच्यावर मी व्हिडिओ टाकलाय की पक्षांचे प्रवक्ते म्हणजे काय असतं, त्याची कसोटी आणि पात्रता काय असते. पहिली गोष्ट म्हणजे तो पूर्ण निर्बुद्ध असला पाहिजे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्याला स्वतःच्या पक्षाचं काहीच माहिती नसलं पाहिजे. पण जे प्रवक्ते म्हणून आपण बघतो ते स्वतःच्या पक्षाबद्दल काही न म्हणून तुम्ही भाजपवाल्याला काही प्रश्न विचारा तो काँग्रेसबद्दल बोलायला लागतो, काँग्रेसवाल्याला एखादा प्रश्न विचारा तो भाजपबद्दल बोलायला लागतो. बाकी मी संजय राऊत वगैरे यांच्याबद्दल बोलत नाही, पुढे तो तर आणखीन मोठा पलीकडचा विषय आहे. आणि हे रोज दाखवतात मला. अनेकदा मी परवा एक कोण कोण मला फोन करून सांगतात भाऊ तुम्ही ह्याच्याबद्दल बोला, भाऊ तुम्ही त्यांच्याबद्दल बोला. अरे म्हटलं मी बघायचा बंद झालोय. कारण हळूहळू या आता तुम्हाला एक उदाहरण देतो मित्रांनो, एक उदाहरण देतो की 3-4 वर्षापूर्वीची गोष्ट असेल, 4-1 वर्ष झाली असतील आता. कारण मी चॅनेलवर जात होतो तेव्हाची गोष्ट आहे. त्या पॅनेलच्या चर्चेमध्ये चर्चा जोरजोरात चालू होती. पवारांनी कुठच्या तरी पिंपरी चिंचवडच्या एका कार्यक्रमामध्ये त्यांना ती पुणेरी पगडी घातली, तर ही पगडी नको म्हणून त्यांनी एक वेगळी पगडी दाखवली आणि म्हणे ही फुल्यांची पगडी याच्या पुढे घाला. आपल्या कार्यक्रमामध्ये फुल्यांची पगडी घातली पाहिजे आणि त्याच्यावर चर्चा होती. मग पुणेरी पगडी ब्राह्मणांची का, फुल्यांची पगडी कुणब्यांची का वगैरे अशी चर्चा. आणि 30-35 मिनिटांनी माझा नंबर आला आणि ती पगडी पुण्याच्या मुरुडकर काय आहेत कोण त्यांच्याकडून खास पवारांनी मागवली आणि मी कशी आणून दिली हे पवारांचे प्रवक्ते अंकुश काकडे सांगत होते आणि मी ऐकत होतो. 35 मिनिटांनी माझा नंबर लागला. तेव्हा म्हटलं माझ्या ज्ञानात नवी भर पडली की फुले पगडी वापरायचे. म्हटलं माझ्या जे काय थोडीफार अक्कल आहे त्यानुसार फुले वापरायचे त्याला पागोटं म्हणतात म्हटलं. आणि पवारांपासून तुम्ही सगळे फुल्यांची पगडी म्हणताय, म्हणजे तुम्हाला फुले पगडी वापरायचे की पागोटं वापरायचे हे पण माहिती नाही. आणि रोजच्या रोज जपमाळ ओढली जाते फुले शाहू आंबेडकर. ह्या लोकांपैकी किती लोकांनी फुले शाहू आंबेडकर वाचलेले आहेत? नाही वाचलेले मित्र. पण तो एक परवलीचा शब्द होतो, परवलीचा शब्द होतो आणि ते सारखं रिपीट करत राहतात. आपणही बोलतो, आपल्यालाही माहिती नसतं. मी तुम्हाला आणखीन उदाहरण देतो मित्रांनो. मी 3 वर्षापूर्वी किंवा तरी सोलापूरला एक कार्यक्रम होता म्हणून गेलो होतो आणि दुसऱ्या दिवशी तो काय मराठा मोर्चा, त्या बसेस बंद, त्यामुळे अडकलो. तर तिथल्या पत्रकार संघाने मला बोलवलं होतं की आमच्याशी वार्तालाप करा तुम्ही. मला गेलो तर तिथल्या नव्या पिढीच्या पत्रकारांनी मला प्रश्न विचारला की तुम्ही इतके ज्येष्ठ आहात तर तुम्ही प्रतिगामी लेखन कसं करता? मी त्याला म्हटलं मला प्रतिगामी वगैरे काय कळत नाही, पण तुम्ही माझ्या ज्ञानात भर घाला, मी अजूनही शिकायला तयार आहे. म्हटलं मी तुम्हाला एक प्रसंग सांगतो. डिसेंबर 2072 रोजी
मुंबईच्या नागपाड्याला महाराष्ट्र कॉलेज आहे, तिथे ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाचं एक शिबिर होतं, काय मेळावा होता वार्षिक काहीतरी, आणि त्याच्यावर ट्रिपल तलाक विरुद्ध हमीद दलवाईंनी मोर्चा काढला होता. त्याच्यात मी पण होतो. म्हटलं मी होतो तसा हुसेन दलवाई पण होतो. म्हटलं ते आत्ता काँग्रेसचे खासदार आहेत. भालचंद्र मुणगेकर होते, ते पण काँग्रेसचे खासदार आहेत, आणि आम्ही त्या मोर्चात होतो. म्हटलं आता मोदी ट्रिपल तलाकच्या विरुद्ध बिल आणतात, तेव्हा हुसेन दलवाई आणि भालचंद्र मुणगेकर हे त्या ट्रिपल तलाकच्या विरुद्ध बोलतात, तेव्हा ट्रिपल तलाकच्या विरुद्ध बोलत होते, आज बाजूने बोलतात. मी आजही विरुद्ध आहे, तेव्हाही विरुद्ध होतो. मग मी तेव्हा प्रतिगामी होतो की आज प्रतिगामी आहे? हुसेन दलवाई, भालचंद्र मुणगेकर हे तेव्हा प्रतिगामी होते की आज प्रतिगामी होते? ती सगळी मुलं अवाक झाली. ते म्हणाले आम्हाला हे माहिती नाही काही. म्हटलं म्हणून तर तुम्ही बुद्धिमान आहात. ज्याला काहीच कळत नाही तो सगळ्यात मोठा बुद्धिमान असतो. तुम्हाला हे माहिती नाही आणि तुम्ही मला विचारता प्रतिगामी पुरोगामी, तुम्हाला काय माहिती आहे नेमकं? आणि ही मित्रांनो समस्या झालेली आहे. त्यामुळे सत्तांतर झालं एवढ्यावर बोललं जातं, स्थित्यंतराबद्दल कोणी बोलतच नाही. काल परवा जेव्हा नरेंद्र मोदी त्या राष्ट्रपतीच्या ह्याच्यावर बोलत होते, तेव्हा ते म्हणाले ज्या 3 कोटी लोकांना पहिल्यांदा पक्की घरं मिळालेत, ते तुमच्या बातम्यांवर विश्वास ठेवतील का? ज्या 48 लोकांना 0 बॅलन्स अकाउंट मिळाले, ते तुमच्यावर विश्वास ठेवतील का? ज्या 11 कोटी घरामध्ये त्या उज्ज्वला गॅसचा काय असेल तो सिलेंडर आला, ते तुमच्यावर विश्वास ठेवतील का? पण गंमत अशी असते ना मित्रांनो, आपण ज्यावेळेला हे स्थित्यंतर बघू शकत नाही, सांगायचा हेतू हा असतो की ह्या सगळ्या गोष्टी डोळसपणे बघता आल्या पाहिजेत. नाही तर ते आत्ता 2000 मला वाटतं देशामध्ये मी एकमेव पत्रकार असा आहे की 2014 आणि 2019 या दोन्ही लोकसभा निवडणुकांपूर्वी मोदी बहुमत मिळवतील आणि मोदी 300+ जागा मिळवतील ह्याच्यावर मी पुस्तकं लिहिली. मला तेव्हा अर्थात माझ्या सगळ्या पत्रकारांनी वेड्यात काढलं होतं. पण फरक कसा पडतो बघा मित्रांनो, ते झालं की मग अनेकांना आश्चर्य वाटतं, असं कसं झालं, असं कसं झालं. पण काही लोक असतात, मुंबईतल्या काही इंग्रजी दैनिकाच्या संपादिकेने मला बोलवलं होतं की तुम्ही आमच्या संपादक एडिटोरियल स्टाफ समोर येऊन आम्हाला मार्गदर्शन कराल का? मी म्हटलं गेलो की तिथे 32 लोक त्यांचे सगळे बसलेले होते आणि त्यांना मी सुरुवातीलाच सांगितलं, म्हटलं मी तुम्हाला समजावेन, नक्की समजावेन, पण एक प्रॉब्लेम आहे. म्हटलं ती म्हणाली काय? तुम्हाला समजणार नाही. मुंबई मिरर असं त्या दैनिकाचं नाव आहे. मी त्यांना सांगितलं तुम्हाला समजणार नाही. ते म्हणाले का? तर समजणार नाही याचं कारण असं आहे म्हटलं की तुम्हाला समजून घ्यायचं नाही, तुम्हाला समजून घ्यायचं नाही. ती म्हणाले असं कसं असेल म्हणे, आम्ही तुम्हाला बोलवले तर समजून घ्यायसाठी. म्हटलं असं नसतं. म्हणून मी त्यांना एक उदाहरण दिलं, म्हटलं समजणार नाही का ते समजून घ्या. म्हटलं मी 1999 साली पहिल्यांदा लॅपटॉप हाताळला आणि त्या लॅपटॉपची मेमरी ही 4 GB होती. आज आपण 2019 म्हणजे 20 वर्षानंतर बोलतोय. तेव्हा ते 4 GB खूपच वाटायचं. 4 GB म्हणजे प्रचंड वाटायचं. म्हणजे मला जेव्हा कळलं की अरे 1.5 महिन्याचं सगळं मी ज्या दैनिकात काम करत होतो त्यातले माझे सगळे 2 ते 3 महिन्याचे लेख ह्याच्यात सहज राहू शकतात, मला चकित झालं होतं. मी म्हटलं आज तो लॅपटॉप आहे, त्याच्यात कुठलं तरी ॲप डाउनलोड होणार नाही. का होणार नाही? कारण 30 GB, आता म्हटलं 4-4, 3-3 GBचे एक ॲपच येतात आणि 600-700 GBचे मेमरी कार्ड आहेत. म्हटलं तुमचा प्रॉब्लेम आहे की तुमचा लॅपटॉप किंवा तुमची जी मेमरी आहे ती 4 GB मध्ये अडकली आणि जग आले 2019 मध्ये.
तर त्यांना ते अवाक झाले. ते म्हणाले यू आर राईट म्हणे, पण एक सांगा की तुम्ही हा विचार कसा करता. म्हटलं हाच तर प्रॉब्लेम आहे. मी विचार करतोय, तुम्ही विचार करत नाही आहात. तुम्ही विचार करत नाही. मग त्यांनी मला एक प्रश्न असा विचारला की तुम्ही म्हणता ते ठीक आहे म्हणे, पण व्हॉट अबाउट अँटी इन्कम्बन्सी. तर म्हटलं हे असले शब्द मला बिलकुल आवडत नाहीत. कारण कोणतरी एक युनिव्हर्सिटीतला प्राध्यापक असा शब्द काढतो आणि तुम्ही सगळे ते घासत 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 बसता. म्हटलं तुम्हाला एक गोष्ट सांगतो की आपण बसलोय, ह्याला कुलाबा मतदारसंघ, कुलाबा कॉन्स्टिट्युएन्सी म्हणतात. इथे 30-32% वर कधीही मतदान होत नाही. पण इथेच बहुतांश विद्वान असे राहतात की ते रोज टीव्हीवर त्याच्यावर चर्चा करतात आणि ती मतदानाला जात नाहीत म्हटलं. आणि ते अँटी इन्कम्बन्सीवर चर्चा करतात. आता म्हटलं दुसरं टोक सांगतो. गडचिरोलीला घेऊन गेलात तर 90-92% मतदान होतं. आणि देशातल्या 70 वर्षाच्या लोकशाहीमध्ये ज्यांना मतदानार पलीकडे कुठलाच अधिकार मिळालेला नाही ते 90% मतदान करतात. आणि रोज लोकशाहीवर टाहो फोडून रडणारे तुमच्या एरियातले लोक हे मतदानाला पण जात नाहीत. हा फरक आहे म्हटलं. कधीतरी ह्याच्यावर विचार करणार का तुम्ही. पण त्यांचं डोकंच चालत नव्हते. म्हटलं ठीक आहे तुमची भाषा मला माहीत नाही, पण मी तुम्हाला अँटी इन्कम्बन्सीचं सांगतो. म्हटलं मी खेड्यात जाऊन 7-7 दिवस राहतो. एक दुर्गम खेड आहे महिमानगड म्हणून, तिथे मी राहतो जाऊन कधी कधी. अगदी 7 वाजता सगळा गुडूप अंधार. मला आवडतं तिथे, शांत डोकं होतं, टी व्ही नाही काही नाही. म्हटलं तिथे आठवड्याचा बाजार असतो दहिवडीला. म्हटलं त्या दहिवडीला जेव्हा लोक जातात, कोण एस टीने जातो, कोण मोटरसायकलने जातो, कोण प्रायव्हेट जीपने जातो, कसेही जातात. पण त्यांच्याकडे त्या आठवड्याच्या बाजारासाठी आलेल्या माणसाला परत जाण्याची पण चिंता असते. एस टी चुकली नाही पाहिजे, जीप मिळाली पाहिजे. पण ते तेवढ्या वेळात 2-3 तासात त्यांचं बजेट असेल तेवढं काय ते घेतात आणि पटाके पण घरी येतात. सगळे खुश, प्रत्येकाला पाहिजे ते मिळालेलं असं. एव्हरीबडी इज हॅपी. ते म्हणाले मग. म्हटलं ह्याला प्रो इन्कम्बन्सी म्हणतात. यू नो व्हॉट इज अँटी इन्कम्बन्सी. म्हटलं मुंबईत आहात तुम्ही, कुठल्याही मॉलच्या बाहेर जाऊन उभे राहा, 80% माणसं अशी दिसतील, 80% की ते आत फिरले आणि काही न घेता बाहेर आले. काही न घेता बाहेर आले. त्याला अँटी इन्कम्बन्सी म्हणतात. त्याच्यामुळे हे नाही कळलं. म्हटलं याचं कारण असं आहे, यांच्या खिशात पैसे खुळखुळत आहेत म्हणून ते जातात आणि नवीन काही घेण्यासारखं नाही म्हणून परत येतात. म्हणजे यांच्या गरजेचं काहीही त्या मॉलमध्ये नसतं. ते टाइमपास म्हणून जातात आणि ते लोकशाहीवर चर्चा करतात. पण तो खेड्यातला दुकानात जाणारा, बाजारात जाणारा आहे ना, त्याचे एवढेच पैसे आहेत, एवढ्याच पैशात सगळ्यांचं काय काय लागेल ते कसं भागवायचं हे गणित करून जातो, अल्पावधीत घेऊन परत फिरतो आणि एव्हरीबडी इज हॅपी. म्हटलं या देशाची 90-95% लोकसंख्या तशी आहे जी प्रो इन्कम्बन्सीमध्ये जगते आणि तुम्हाला रिकामी वेळ जात नाही म्हणून तुम्ही असल्या शब्दांचे खेळत बसता. कारण तुम्हाला माणसं माहीत नाही, तुम्हाला डेटा माहिती असतो. आणि त्यामुळे मग त्या डेटामध्ये काय फरक पडला तेवढाच तुम्हाला कळतो. प्रत्यक्ष स्थितीमध्ये काय बदल झाला हे तुम्हाला कळतच नाही. आणि म्हणून मग तुम्ही इथे बसून ठरवता की महागाई आहे की नाही. मी आत्ता आलो थोड्या वेळापूर्वी यांना सांगत होतो, मित्रांनो तुम्हाला शक्य झालं तर मी माझ्या व्हिडिओत पण सांगितलेलं आहे, आर राजेश ट्रक ड्रायव्हर म्हणून एक यूट्यूब चॅनेल आहे. साधा ट्रक ड्रायव्हर आहे. तो ट्रकमधून प्रवास करताना, गाडी चालवताना जे अनुभवतो, बोलतो ते सांगतो. आणि तुम्हाला गंमत वाटेल, आमच्यापेक्षा त्याला बघणारे 4-5 आहेत. आणि जेव्हा मी पहिल्यांदा त्याचा व्हिडिओ बघायला मी चकित झालो, हे लोक काय ऐकतात. मी भयंकर क्युरिओसिटी असलेला चिकित्सक वृत्तीचा माणूस आहे. त्यामुळे मी लागोपाठ त्याचे 8-10 व्हिडिओ बघितले आणि शोधून काढायचा प्रयत्न केला की ह्याला लोक काय ऐकतात. आणि मित्रांनो माझ्या लक्षात आलं की तो फक्त पॉझिटिव्ह बोलतो, फक्त पॉझिटिव्ह बोलतो.
एक त्यांनी म्हणलं की तो कुठेतरी जात असताना वाटेत रस्त्याच्या कडेला छोटंसं टपरीसारखं दुकान, तिथे त्याने गॅस भरून घेतला आणि त्याने सांगितलं वो रांची में खरीद लेते तो 100 रुपये 110 रुपये में मिल जाता है, लेकिन यहाँ 120 130 पड़ता है, लेकिन ठीक है हमारे जैसे ड्राइवर लोग के लिए यही आसान है, कौन सिटी में जाएगा. त्याने महागाई हा शब्द नाही उच्चारला मित्रांनो, महागाई हा शब्द नाही उच्चारला. तो माणूस अखंड ट्रक ड्राईव्ह करतो, 365 पैकी कमीत कमी 330 दिवस तो रस्त्यावर असतो, त्याला खड्डे दिसत नाही, सुप्रियाताईंना दिसतात. विचार करा मित्रांनो, त्याच्या इतका रस्ता सुप्रियाताईंनी आयुष्यात वापरला नाही, इतका तो रस्ता 1 वर्षात वापरतो आणि त्याला खड्डे दिसत नाहीत का? तेव्हा माझ्या लक्षात आलं की हा पॉझिटिव्हिटी देतो. एवढं लोक त्याला काय ऐकतात की सगळी चॅनेल्स, सगळे राजकारणी, सगळे बुद्धिमान सामान्य माणसाला जेव्हा निराश करत असतात तेव्हा तो निराश माणूस पॉझिटिव्हिटी शोधत जातो आणि त्या ट्रक ड्रायव्हरकडे जातो. इंदुरीकर महाराज का ऐकतात लोक? इंदुरीकर महाराज का ऐकतात? कधी विचार केलाय आपण? इंदुरीकर महाराज महागाईबद्दल बोलतात, आयुष्यातल्या निगेटिव्हिटी बद्दल ही माणसं बोलत नाहीत, म्हणून त्यांचं ऐकतात. कारण ती माणसं स्थित्यंतराला पूरक बोलत असतात, दुःखावर फुंकर घालत असतात. जो माणूस आजारी आहे त्याला तुम्ही सांगणार का नाही नाही असे माझे 4 परिचित आहेत की असल्या रोगाने मेले, असं सांगता का तुम्ही? नाही सांगत, नाही सांगत. आणि असा बोलणारा कोण असेल तर त्याला आपण त्या पेशंट ज्या हॉस्पिटलमध्ये तिथून दूर ठेवतो, तो आला तरी त्याला खाली एंगेज करतो, परत पाठवतो, पण पेशंट जवळ जाऊ देत नाही, कारण तो निगेटिव्ह असतो. मला अनेक जण विचारतात माझ्या यूट्यूब चॅनेल खाली कॉमेंट का बंद आहेत? मला निगेटिव्हिटी नकोय, निगेटिव्हिटी नकोय.